खासदार संजय राऊत आणि काही नेते आज ताज लँड्समध्ये जेवायला जाणार आहेत। आम्ही जेवायला जातोय, आमच्यावर संशय घेऊ नका, असं संजय राऊत म्हणालेत। कालच जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, पण तिथे कोंडवाला झाल्याचं समजल्याचा राऊतांनी टोलाही केलाय। तर आम्ही जेवायला जातोय, आमच्यावर संशय घेऊ नका असं राऊत म्हणताय। तर राऊत आज काही पदाधिकाऱ्यांसह ताज लँड्समध्ये जेवायला जाणार आहेत। आम्ही जेवायला जातोय, आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत म्हणालेत। आपल्याला माहिती आहे की शिंदे सेनेचे काही निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना ताज लँड्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आज संजय राऊत यांनी त्यावरच वक्तव्य केलंय की आम्ही ताज लँड्समध्ये जेवायला जातोय, मात्र आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत म्हणाले। खासदार संजय राऊत आणि काही नेते आज ताज लँड्समध्ये जेवायला जाणार आहेत। तर या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरावडे। तर शिल्पा, काय सांगाल की एकीकडे शिंदेचे काही नगरसेवक ताज लँड्समध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यांना, आणि आज संजय राऊत नेमके तिथे जेवायला जात आहेत, काय अधिकची माहिती? तर शिल्पा नरावडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर शिल्पा, काय सांगाल की शिंदेचे काही नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते ताज लँड्समध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहेत, तर आज संजय राऊतही तिथे जेवायला जाणार आहेत, काय अधिकची माहिती? आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट हातात आला आणि त्यानंतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष असा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राजकारण जे रंगलं होतं, हिंदुत्वाचा महापौर किंवा मुस्लिम महापौर असं जे राजकारण रंगलं होतं, त्यावरून आता महापौर कोण होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि याचमुळे की काय एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे आलेले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 2 दिवस झालेला आहे या नगरसेवकांना ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा शिवसेनेचा ठाकरे बंधूंचा व्हावा अशी जनतेची इच्छा आहे, तसेच शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा देखील आहे। त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत, निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की अडीच वर्षाचं महापौर पद द्यावं आणि पहिले 2.5 वर्षाचं जे महापौर पद असेल ते शिंदेच्या शिवसेनेला देण्यात यावं अशी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे। मात्र ही इच्छा देवेंद्र फडणवीस मान्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, मतमोजणी झाली आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आले होते त्यांना ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले। मात्र एकनाथ शिंदेंना कुठेतरी भीती आहे की आपले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना फोडलं जाईल किंवा ते नगरसेवक पळवले जातील अशी जी त्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे। त्याचमुळे ह्या नगरसेवकांना ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। मात्र आज महत्वाची माहिती जी अशी समोर आलेली आहे की शिवसेनेचे नेते संजय राऊत आहेत ते ताजलँड हॉटेलमध्ये आज दुपारी जेवणासाठी जाणार आहेत। संजय राऊत यांनी हे स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की मी कालच या हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो, मात्र तिथे कोंडवाडा झाला असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही ते जेवायला जाणं रद्द केलेलं आहे। मात्र आज रविवार आहे आणि रविवार निमित्त शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील किंवा त्यांचे इतर काही नेते आहेत ते ताजलँड हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास 12 ते 1च्या सुमारास जेवायला जाणार आहेत। त्यामुळे आता ताजलँड हॉटेलमध्ये जे जेवायला जाणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील किंवा इतर नेते असतील, संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे की आम्ही जेवायला जातोय, त्यामुळे आमच्यावर संशय घेऊ नका असं स्पष्ट त्यांनी वक्तव्य देखील केलेलं आहे। त्यामुळे ताजलँड हॉटेलमध्ये ठेवलेले जरी असं वक्तव्य केलेलं असलं की आमच्यावर संशय घेऊ नका, तरीही अशी काही माहिती मिळतेय का की काही शिंदेचे नगरसेवक ठाकरे सेनेच्या संपर्कात आहेत, अशी काही माहिती मिळतेय का? नक्कीच आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी या निमित्त मुंबई महानगरपालिकेचा महापौर जो आहे तो शिवसेनेचा व्हावा अशी शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आलेत त्यांची देखील इच्छा आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचे जे नगरसेवक निवडून आलेत त्यांची देखील इच्छा आहे। तसेच मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई शहरातील जे नागरिक आहेत त्यांची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। मात्र एकनाथ शिंदेसोबत निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांचे नवीन चेहरे आहेत आणि ते मूळ शिवसैनिक आहेत, त्यांची देखील इच्छा आहे की भाजपचा महापौर होऊ नये यासाठी त्यांची देखील इच्छा असल्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे नक्कीच शिंदेच्या शिवसेनेमध्ये निवडून आलेले जे नवीन चेहऱ्याचे नगरसेवक आहेत, जे मूळ शिवसैनिक आहेत असे संजय राऊत सांगतात, त्यांची इच्छा जी आहे त्यासाठी त्यांनी संपर्क केला तरी चालेल। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर संजय राऊत हे ताजलँड हॉटेलमध्ये जेवणासाठी जात आहेत असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं असलं तरी जे मूळ शिवसैनिक आहेत त्यांची इच्छा ही मुंबईचा महापौर भाजपचं व्हावं नाही तर शिवसेनेचा व्हावा। धन्यवाद शिल्पा दिलेल्या या विस्तृत स्पष्टीकरणाबाबत, माहितीबाबत।
आहे